नमस्कार. माझी शेती या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, राज्यात बांधकाम कामगारांना भांड्याचे वाटप केलं जात आहे. मोठ्या प्रमाणात राज्यात सक्रिय नोंदणी असलेले बांधकाम कामगारांना या भांडी योजनेचा लाभ घेता घेता येतो. परंतु वास्तविक आपण जर पाहिलं तर ऊसतोड कामगार हे सुद्धा अनेक सारे योजनेपासून वंचित आहे. आपल्याला ऊसतोड कामगाराचे जर पाहिलं तर कारखाना चालू असलेल्या नंतरही 6 महिने आपल्या निवासस्थानापासून दुसऱ्या ठिकाणी जावं लागतं, स्थलांतर करावं लागतं. रोजच्या रोज आठवड्याला 15 दिवसात यांचं राहण्याचं ठिकाण बदलतं आणि अशा परिस्थितीमध्ये हे ऊसतोड कामगार आपल्या सोबत आवश्यक तेवढीच सामान, आवश्यक तेवढीच भांडी घेऊन फिरतात. मग अशा ऊसतोड कामगारांना कुठेतरी भांडी किंवा शिधा मिळावा अशी एक मागणी सातत्याने लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून किंवा काही सामाजिक संस्थांच्या माध्यमातून केली जात आहे. आणि या मागणीला आता यश आलेलं आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून 12 फेब्रुवारी 2026 रोजी या ऊसतोड कामगारांना भांडी वाटप करण्यासाठी मंजुरी दिली आहे. याच्यामध्ये विविध प्रकारच्या वेगवेगळी जी काही भांडी आहेत अशा 30 भांड्यांचा संच आणि जवळजवळ 600 रुपयाचा शिधा, ज्याच्यामध्ये साखर, तेल किंवा इतर काही पदार्थ असतील, रवा वगैरे या पदार्थांचा शिधा द्यायला मंजुरी दिली आहे. आणि या संदर्भात 2 GR निर्गमित करण्यात आलेले आहे. याच्यामध्ये 4 लाख लाभार्थी, 4 लाख ऊसतोड कामगारांना हा दिला जाणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 1 लाख ऊसतोड कामगारांना समावेश करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये जे काही ऊसतोड कामगार ज्याची नोंदणी ग्रामसेवकाच्या माध्यमातून झालेली आहे, त्यांच्याजवळ ऊसतोड कामगाराचा ओळखपत्र आलेलं आहे, अशा कामगारांना ओळखीच्या आधारे त्या कामगारांना आता हे भांड्याचा संच आणि शिधा दिला जाणार आहे. अद्याप सुद्धा ज्या ऊसतोड कामगारांनी आपली नोंदणी केलेली नाही अशा कामगारांनी आपले ग्रामसेवकाच्या माध्यमातून नोंदणी करणं गरजेचं आहे. ही नोंदणी करण्यासाठी अर्ज कसा करायचा याच्याबद्दल आपण पुढील व्हिडिओमधून माहिती देणार आहोत. आपल्या ग्रामसेवकाशी संपर्क करून आपल्या ऊसतोड कामगाराची नोंदणी करून घ्या आणि अशा प्रकारे शासनाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या या पायाभूत सुविधाचा लाभ घेण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.